नासिर इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल शॉपी फर्निचर व ई बाईक सेंटर सलगरी घेऊन आले उन्हाळी गुढीपाडवा धमाका ऑफर एक्सचेंज धमाका। जुना मोबाईल टीव्ही फ्रीज आणून द्या, नवीन घ्या फक्त 999 मध्ये आधार पे उधार। बजाज फायनान्सच्या साहाय्याने 0% व्याजदर। कोणत्याही वस्तू खरेदीवर लकी ड्रॉ कुपन। लग्नासाठी फर्निचर व भांड्यांवर 30% पर्यंत सूट। मोबाईल खरेदीवर 1199 चा ब्लूटूथ हेडफोन फ्री। आमचा पत्ता शाखा क्रमांक 1 पोस्ट ऑफिस समोर सलगरे। आजच भेट द्या आणि ऑफर्सचा लाभ घ्या। प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा चांगली अपडेट। मिरजेतील सुभाषनगर येथील 2 गटात एकमेकांकडे पाहण्यावरून आणि शिवीगाळ केली म्हणून 2 गटात तुंबळ हाणामारी झाली। दोन्ही गटाकडून नंग्या तलवारी नाचवण्यात आल्या। रावसाहेब लोखंडे, मोहसिन फणीबंद अशा दोन्ही गटांकडून 15 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। 5 ते 6 जण जखमी झाले असून 9 जणांना अटक करण्यात आली आहे। सुभाषनगर परिसरात तगडा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे। मिरज ग्रामीण पोलिसात सुभाषनगर येथे रावसाहेब लोखंडे दारात बसून मोबाईलवर बोलत असताना लोखंडे हे मोबाईलवरच म्हशीला चारा आणण्यासाठी तिकडून जात असे सांगत असताना मोहसिन फणीबंद तेथून जात असताना मलाच मुद्दा म्हणतोय असे समजून येथूनच जाणार असे म्हणून मोहसिन फणीबंद हा तेथून जाऊन शिवीगाळ केली। यावेळी दोघांनीही एकमेकांना शिवीगाळ केली। यावेळी दोन्ही बाजूने मोठा जमाव गोळा झाला। दोन्ही बाजूने आलेल्या जमावाने त्या ठिकाणी असलेल्या गाड्यांची तोडफोड केली। यावेळी तुंबळ हाणामारी सुरू झाली। एकमेकांवर दगडफेक तसेच घातक हत्यारांचा वापर करण्यात आला। तसेच 2 गट एकमेकांवर धावून गेला होता। दोन्ही गट आमने सामने आल्याने दगडफेक सुरू झाली होती, त्यामुळे मोठा जमाव जमू लागला होता। दोन्ही बाजूने याची माहिती पोलिसांना समजताच पोलिसांचा फौजफाटा दाखल झाला आहे। मी रावसाहेब लक्ष्मण लोखंडे, मी माझ्या दारात बसून फोनवर बोलत असताना मोहसिन फणीबंद तो आमच्या दारासमोरून तिकडं मस्जिदला जात होता आणि मी फोनवरनं आमचं म्हशीला वैरण आणण्यासाठी ह्या रस्त्यानं जाऊ नको त्या रस्त्यानं जा असं पप्पू ऐवळे म्हणून तिला फोनवरनं मी बोलत होतो। मी फोनवरनं बोलत असताना त्यानं डायरेक्ट मला अश्लील शिवेगाळी करून तुझ्या बाचा रस्ता नाही, मी ह्याच रस्त्यानं जाणार, सरकारी रस्ता आहे म्हणून मला शिव्या दिल्या। मी इकडे म्हणत असताना तो मस्जिदमध्ये पळत गेला आणि मस्जिदमधनं त्यांचं ठरवून सगळा मॉब घेऊन जातकार समाजाचा तो बंदे नमाज, रफिक नानावटी, मोहसिन फणीबंद आणि महबूब या अशी बरीच नावं आहेत। जवळजवळ 500 जणांचा मॉब येऊन माझं घर फोडून, माझ्या बायका पोरांना मारून, माझ्या नातेवाईकांना सगळ्या मारून, माझे गाडी बिडी सगळी फोडून गेल्यात आणि जातीवरनं मला शिवीगाळी केली। धनगर आडांडवड्याच्या यांना सोडायचं नाही, हे धेडाके मस्तिको आहे असं म्हणत शिवीगाळी करून आम्हाला मारून, माझ्या बायका पोरांना मारून गेल्यात। माझ्या दारात 3 गाड्या, ती जी पोरं होती माझ्याजवळ आलेली त्यांच्या गाड्या, माझा केटरिंगचा व्यवसाय असल्यामुळं माझ्याकडे पगार घ्यायला मुलं आली होती, त्यांच्याही गाड्या फोडून चुरा केल्यात आणि माझी इर्टिगा नावाची गाडी, शोरूम गाडी माझी फोडून बुकना केल्या। कोयता कुऱ्हाडी आणि माझ्या वहिनीला, माझ्या भावांना डोक्यात कुऱ्हाडी घालून गेल्यात।